नमस्कार. तुमचंही असं होतं का? करंजीचं सारण उरलेलं आहे, करंज्या बनवून झाल्या आहेत आणि दिवाळी संपली आहे, तर करंज्या करण्याचा मूड नाहीये. तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आणलेली आहे. यूट्यूबवरती तुम्ही सर्च करून पाहिलं तर अशा प्रकारची रेसिपी तुम्हाला मिळणार नाही. पहिल्यांदाच ही अपलोड झालेली आहे. तर किती सुंदर असा केक आपण इथे बनवून तयार करणार आहोत, ते पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. अगदी खाताना कोणालाही कळणार नाही की हा तुम्ही उरलेल्या सारणापासून बनवलेला केक आहे. माझ्या घरीही तसंच झालं. कोणालाही असं वाटलं नाही की हे सारणापासून बनवलेलं आहे आणि मी ते नंतर त्यांना शेवटी सांगितलेलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता, हे सारण आपलं उरलेलं होतं ते आपण एक वाटी इथे काढून घेतलं आहे. आपली जी आमटीची वाटी असते ना, तेच प्रमाण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे बघा, इथे आपण 3 चमचे दही घेतलं आहे आणि हा चमचा मी वापरला आहे. आणि त्याच सहाय्याने आपण 3 चमचे इथे कोकोआ पावडर घेतलेली आहे. तसंच 3 चमचे आपण इथे गोड तेल घेतलेलं आहे. इथे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तूप तुम्ही हे पातळ करून घ्यायचं आहे, गरम करून, आणि 3 चमचे घ्यायचं आहे घेतलं तर बघा, इथे आपण दूध घेतलेलं आहे. ते आपण लागेल त्या प्रमाणात आपण घेणार. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन किती आपल्याला प्रमाण लागलेलं आहे. तर हे बघा, आता आपण या मोठ्या चमच्याने हे 3 जिन्नस घेतले होते, दही, कोकोआ पावडर आणि तेल. आणि आता आपण जो छोटा चमचा मी तुम्हाला दाखवते आपल्या किचन मधला, त्याच्या सहाय्याने आपण बेकिंग पावडर 1 चमचा घ्यायची आहे आणि खायचा सोडा आहे तो अर्धा चमचा घेणार आहोत. हे माप तुम्ही घ्या. यामुळे तुमचं परफेक्ट असं केक बनवून तयार होईल. अजिबात तुमचा केक चुकणार नाही. इथे आपल्या करंजीच्या सारणामध्ये रवा, पिठी साखर आणि खोबरं असल्यामुळे मी इथे साखरेचा वापर आधी केलेला नाहीये. जर आपल्याला गरज भासली तर आपण इथे साखरेचा वापर करणार आहोत. तर इथे बघा, आपण 1 वाटी जे सारण घेतलेलं होतं ते एका बाउलमध्ये घेतलं काढून. त्यानंतर कोकोआ पावडर आपण 3 चमचे घेतलेली, ती सुद्धा आपण ऍड केलेली आहे. आता हे पुन्हा आपण एकत्र करून घेऊयात व्यवस्थित. या करंजीच्या सारणामध्ये मी बेसन पीठ किंवा आपलं जे चपातीचं पीठ असतं गव्हाचं, ते मी वापरलेलं नाहीये. फक्त रवा, खोबरं आणि पिठी साखर आहे. ड्रायफ्रूट सुद्धा याच्यामध्ये टाकलेले होते, त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट सुद्धा याच्यामध्ये आधी वापरणार नाहीये. आता हे मिश्रण आपलं एकत्र करून झाल्यानंतर आपण जे दही घेतलं होतं 3 चमचे, ते आपण ऍड करून घेणार आहोत. आणि इथे एक टिप लक्षात घ्या तुम्ही, जे आपण दही घेणार आहोत ते फ्रेश दही घ्यायचं आहे. आंबट दही तुम्ही इथे घेऊ नका, त्यामुळे टेस्ट बदलू शकते केकची. फ्रेश दहीच वापरा. त्यानंतर आपण जे 3 चमचे तेल घेतलं होतं ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे. दुधाचं प्रमाण सुद्धा आपल्याला इथे लागेल तसं आपण घेणार आहोत, कारण जर रवा बारीक जाड असेल त्या प्रमाणात आपल्याला इथे दूध लागणार आहे. मी अर्धी वाटी इथे घेऊन ठेवलेलं होतं. थोडं थोडं करून आपण इथे हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते लक्षात येतं की आता आपल्याला दुधाचं प्रमाण किती लागणार आहे ते, कारण जो रवा आहे तो दूध शोषून घेतं आणि त्यानुसार आपल्याला इथे दुधाचं प्रमाण लागणार आहे. तर इथे थोड्या थोड्या प्रमाणात मिक्स करून आपण घेतलं आहे. कन्सिस्टन्सी आपण बघणार आहोत, चेक करणार आहोत मध्ये मध्ये, आणि फायनल कन्सिस्टन्सी कशी असणार आहे ती आपण आता बघूयात. तुमच्याकडे इथे जर कोकोआ पावडर नसेल किंवा चॉकलेट पावडर नसेल तर तुम्ही विदाऊट कोको पावडर सुद्धा हा केक बनवू शकता. तुम्ही इथे वेलची पावडर थोडीशी जास्त वापरा आणि इथे बनवू शकता तुम्ही. खूप सुंदर असा केक बनवून तयार होतो. आपल्याला इथे पाव वाटी दूध लागलेलं आहे. या कन्सिस्टन्सीला आपण इथे हे इथे मुरत ठेवणार आहोत, कारण रवा थोडासा मुरला तर तो चांगला फुलून येतो बेक केल्यानंतर. तर आपण आता 15 ते 20 मिनिटं ठेवूयात. तोपर्यंत आपण एक काम करून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या टीनमध्ये आपण बटर पेपर लावून घेणार आहोत. इथे मी लहान भांडं घेतलं आहे, कारण आपलं 1 वाटीच्या प्रमाणातलं आहे. मोठं आपण जर टीन घेतलं असतं तर एकदम पातळ लेअर त्याची तयार झाली असती आणि केक आपल्याला पाहिजे तसा तो असा मोठ्या साईजचा दिसला नसता. त्यामुळे आपण इथे पाव किलोच्या प्रमाणात जे आपला टीन असतो त्या पद्धतीचं आपण एक भांडं घेतलं आहे आणि त्याला बटर पेपर अशा पद्धतीने लावून घेतला आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, एका मोठ्या कढईमध्ये किंवा टोपामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण इथे स्टँड ठेवून त्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. आपण जे केकचं बॅटर बनवून ठेवलेलं आहे
रेस्ट करण्यासाठी, ते होईपर्यंत आपली ही पूर्ण तयारी होऊन जाते. जसं की बटर पेपर लावून घेणं टीनला, किंवा हा प्री हीटला आपण कढई किंवा टोप ठेवून घेणे. तर अर्ध्या तासामध्येच आपला हा केक बनवून तयार होतो. आता 15 ते 20 मिनिटं आपले झालेली आहेत. आपण आता बघूयात कन्सिस्टन्सी काय आहे ती. रव्याने बऱ्यापैकी इथे दुधाचं प्रमाण शोषून घेतलेलं आहे. आता आपण उरलेलंही थोडंसं दूध याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि आता बघू शकता जसं आपल्याला बॅटर पाहिजे त्या पद्धतीने आपण पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात दूध ओतू नका. जर पातळ झालं तर आपला जो बॅटर जर पातळ झालं तर केक व्यवस्थित फुलून वर येत नाही, त्याची जास्त प्रमाणात वाफ तयार होते. तर जे प्रमाण आहे ते व्यवस्थित बघूनच, हे बघा इथे कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते. इथे 2-3 चमचे आणखीन दूध ओतण्याची गरज आहे बघा. तर पुन्हा आपण थोडंसं दूध ॲड करूया. तर मी ते तुम्हाला सांगते, जे अर्धी वाटी आपण दूध घेतलं होतं त्याच्यातलं 3 ते 4 चमचे इथे दूध आपलं उरलेलं आहे. त्यानंतर आपण या बॅटरमध्ये जी बेकिंग पावडर घेतलेली होती 1 चमचा आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला होता, खाण्याचा सोडा, तो आपण इथे ॲड केलेला आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर अजिबात तुम्ही वेळ न दवडता जो टीन आपण घेतलेला आहे तयार करून त्याच्यामध्ये लगेच हे बॅटर ओतायचं आहे. कारण आपण जर जास्त वेळ याच्यामध्ये घालवला तर त्याच्यामध्ये जे बबल्स तयार होतात ते हीटच्या संपर्कात जर लवकर आले नाही तर केक चांगला बेक होत नाही. तर हे लगेचच आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत बॅटर टीनमध्ये. बॅटर ओतलेलं भांडं लगेचच आपण टॅप करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये जे जास्तीचे बबल्स तयार झालेले असतात ते थोडेसे फुटतात आणि आपलं बॅटर चांगलं सेट होतं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी इथे थोडीशी टुटी फ्रुटी ॲड केलेली आहे. आपल्या सारणामध्ये बरेचसेच आपण इथे ड्रायफ्रूट टाकलेले होते, त्याच्यामुळे मी इथे ड्रायफ्रूटचा वापर करत नाहीये. आपण टुटी फ्रुटी टाकले आणि बघा हे आपले 3 ते 4 चमचे इथे दूध उरलेलं आहे. त्यानंतर आपण प्री हीट केलेली जी कढई होती त्याच्यामध्ये लगेचच त्याची जास्त वाफ न दवडता आपण केकचं बॅटर इथे ठेवून घ्यायचं आहे. आणि लगेचच त्याला आपण इथे एक झाकण ठेवून व्यवस्थित तिथे झाकण व्यवस्थित बसेल असंच ठेवावं. त्याच्यातनं कुठूनही वाफ जाणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे मी लो टू मिडियम फ्लेमवरतीच 5 मिनिटानंतर चेक केलं. लगेचच त्याचं झाकण लावून घ्यायचं. त्यानंतर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदा मी चेक केलं आणि 15 मिनिटांच्या वेळेनंतर मी पुन्हा एकदा चेक केलं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपला केक पूर्णपणे तयार झालेला आहे. त्याला काही आपण जी सुरी टाकली आहे त्याला असं बॅटर काही ओलं लागून आलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपला हा केक तयार झाला आहे. फक्त 15 मिनिटांमध्ये हा केक तयार झालेला आहे. आता आपण हा थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि त्यानंतर जर तुम्हाला केकचा जर गोडसरपणा वाढवायचा असेल तर आपण एक घोळ तयार करून घ्यायचा साखरेचा, 2 चमचे पाणी आणि 2 चमचे साखर. आणि त्यानंतर हे बघा तुम्ही ते बघू शकता थंड झालेला आहे आपला केक. आपण आता डिमोल्ड करून घेऊया. सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे बाजूने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. त्यामुळे बटर पेपर आपण खाली लावलेला असतो टीनला, लगेचच तो मोकळा होतो आणि अख्खाच्या अख्खा केक आपल्याला तयार होतो खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छान असा केक आपला तयार झालेला आहे. आता आपण बटर पेपर काढून घेऊयात. तुम्ही इथे इनोचा सुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला इथे बेकिंग पावडर आणि सोडा वापरायचा नसेल तर. आणि पण तो तुम्ही प्लेन घ्या. जो इनो प्लेन असतो ज्याला स्वाद नसतो तो इनो तुम्ही इथे वापरायचा आहे. इनोचं जे छोटं पाऊच मिळते ते अर्धा तुम्ही इथे वापर केला तरी चालणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला केक फुलून तयार झालेला आहे. व्यवस्थित त्याला कुठेही क्रॅक गेलेला नाहीये किंवा कुठेही तो असा बसका झालेला नाहीये, व्यवस्थित फुललेला आहे. तर आता आपण इथे शुगर सिरप जे तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून आपण इथे केकवरती लावणार आहोत. त्यामुळे गोडसरपणा थोडा वाढेल. इथे कोको पावडरचा आपण वापर केला आहे. कोको पावडर थोडीशी चवीला कडवट असते, त्यामुळे आपण थोडंसं शुगर सिरप इथे वापरलेलं आहे. तुम्हाला जर नसेल वापरायचं तर तुम्ही नाही वापरलं तरी चालणार आहे. आणि फक्त तुम्ही साधा केक बनवणार आहात, त्याच्यामध्ये कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर वापरणार नसाल तर तुम्ही असा सुद्धा केक बनवू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही शुगर वापरली नाही तरी चालणार आहे. तर बघा असा डेकोरेशन आपण थोडंसं करून घेतलेलं आहे केकवरती. खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे. आपण थोडेसे इथे काजूचे काप लावून घेतले आहेत.
चेरी लावून घेतलेली आहे। तुमच्याकडे घरी जे साहित्य उपलब्ध असेल ते तुम्ही वरती लावू शकता। तुम्हाला ड्रायफ्रूट दुसरे आणखीन काही लावायचे असेल तर लावू शकता। खूप सुंदर असा दिसायला केक तयार होतो, त्यामुळे आपण थोडंसं इथे डेकोरेशन केलेलं आहे केकवरती। तुम्ही इथे तुम्हाला कापून दाखवते। किती सुंदर असा पीस बघा तुम्ही आता इथे आपला केकचा खायला रेडी आहे। स्पंजी असा केक आपला तयार झाला आहे खाण्यासाठी। कुणाच्याही लक्षात येणार नाही की हा तुम्ही करंजीच्या सारणाचं उरलेल्या सारणापासून हा केक बनवलेला आहे। तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा। ह्या पद्धतीने केक सगळ्यांना आवडेल आणि तुमची घरामध्ये वाहवा सुद्धा होईल। खूप सुंदर असा केक बनलेला आहे बघा। तर जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि शेअर करा। त्याच्यामुळे काय होणार आहे, ही रेसिपी आहे ती जास्त मैत्रिणींपर्यंत आपल्या पोहोचणार आहे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा। त्यामुळे तुम्हाला या चॅनलवरती येणारे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आहे। तर बघितलं किती सुंदर अशी आपली केकची रेसिपी आता तयार झालेली आहे। कोणीही बनवेल अशी अगदी साधी सोपी आपली रेसिपी तयार झालेली आहे। जे साहित्य आपल्या घरी असतं तेच साहित्य आपण वापरलेलं आहे। तुम्ही विदाउट कोको पावडर सुद्धा हा केक बनवू शकता, अगदी उत्तम असा तयार होतो। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद।